आपल्या प्रत्येक कृतीचा ना एक प्रतिध्वनी असतो, जो कधीकधी अनेक जन्मांपर्यंत घुमत राहतो. कधी तो आगीच्या वलयात दिसतो, तर कधी समुद्राच्या मध्यभागी जाणवतो. आज आपण कर्माच्या याच अटळ नियमाची एक गाथा उलगडणार आहोत. ही गाथा आपल्याला आपल्या कृती आणि तिचे परिणाम यांच्या अतूट नात्याबद्दल खूप खोलवर विचार करायला लावेल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. कल्पना करा, काही भिक्खू बुद्धांच्या दर्शनासाठी श्रावस्तीकडे निघाले आहेत. प्रवास लांबचा आहे, थकवणारा. वाटेत एका गावात ते थांबतात आणि त्यांना एक विचित्र, जवळजवळ भयावह असं दृश्य दिसतं. एका घराला आग लागलेली आहे आणि त्या आगीतून एक धगधगतं अग्नीचं वलय थेट आकाशात झेपावते. त्याच क्षणी बिचारा एक कावळा अन्नाच्या शोधात उडत येतो आणि नेमकं त्या अग्नीच्या वलयात अडकतो. क्षणात जळून राख होतो आणि खाली कोसळतो. हे सगळं इतकं आकस्मिक आणि अनाकलनीय आहे की ते पाहून भिक्खूंच्या मनात एकच प्रश्न येतो: या निरपराध पक्षाचा असा अंत का व्हावा? साधारण त्याच वेळी दुसरीकडे भिक्खूंचा दुसरा गट समुद्रातून प्रवास करतोय, नावेतून, आणि अचानक सगळं काही थांबतं. वारा शांत होतो, लाटा नाहीशा होतात आणि त्यांची नाव समुद्राच्या मध्यभागी एकदम स्तब्ध होते. जणू काही एका अदृश्य शक्तीने तिला रोखून धरलं आहे. 1 दिवस, 2 दिवस, तब्बल 7 दिवस असेच जातात. नावेत भीतीचं वातावरण पसरतं. नक्की कोण अपशकुनी आहे हे शोधण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि प्रत्येक वेळी सलग 3 वेळा नाविकाच्या पत्नीचंच नाव येतं. अखेर बाकीच्यांचा जीव वाचवण्यासाठी एक अत्यंत दुःखद निर्णय घेतला जातो. तिच्या गळ्यात वाळूने भरलेलं मडकं बांधून तिला त्या अथांग समुद्रात फेकून दिलं जातं. आणि तिसरी घटना, 7 भिक्खूंचा एक गट आहे जो रात्रीच्या आश्रयासाठी एका विशाल गुहेत थांबतो. पण मध्यरात्री एक प्रचंड शिळा गडगडत येते आणि गुहेचं तोंड पूर्णपणे बंद करून टाकते. 7 दिवस अन्न नाही, पाणी नाही, ते आत अडकून पडतात. त्यांच्या सुटकेसाठी आजूबाजूच्या 7 गावांमधले लोक एकत्र येतात, पूर्ण ताकद लावतात, पण ती शिळा इंचभरही हलत नाही. जणू काही निसर्गानेच त्यांना कैद करून ठेवलं होतं. आता आपण जेतवन विहारात पोहोचलो आहोत. इथलं वातावरणच वेगळं आहे. चंदनाचा सुगंध हवेत दरवळतोय, पानांची सळसळ ऐकू येतेय आणि संघाचा एक शांत गुंजारव. दुपारची किरणं स्तूपावर पडून ती जागा आणखी पवित्र वाटतेय. याच शांत ठिकाणी हे तिन्ही प्रवासी गट एकत्र येतात. प्रत्येकाच्या मनात तोच एक गहन प्रश्न आहे: या विचित्र, दुःखद आणि अनाकलनीय घटनांमागे नक्की कोणतं कारण दडलंय? या सगळ्या प्रवाशांचा उद्देश एकच होता: या वरवर पाहता यादृच्छिक वाटणाऱ्या घटनांच्या गुंथलेल्या धाग्यांना सोडवू शकेल असं ज्ञान मिळवण्यासाठी ते बुद्धांकडे आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ होता, प्रवासाचा थकवा होता, पण मनात उत्तराची एक खोल आशा होती. ते शांतपणे बुद्धांसमोर बसले आणि त्यांनी आपापल्या कथा, आपापली कोडी त्यांच्यासमोर मांडली. बुद्ध त्यांना कोणतंही क्लिष्ट तत्वज्ञान नाही सांगत. त्यांची शिकवण्याची पद्धत नेहमीच थेट आणि करुणामय राहिली आहे. ते त्या भिक्खूंना वर्तमानाच्या पलीकडे घेऊन जातात, काळाच्या खूप मागे. प्रत्येक घटनेच्या मुळाशी दडलेली अनेक जन्मांपूर्वीची कारणं ते कथांच्या रूपात उलगडून दाखवतात. चला तर मग पाहूया, या सगळ्या घटनांची सुरुवात नक्की कुठून झाली. पहिली कथा आहे एका शेतकऱ्याची. त्याचा एक बैल खूप आळशी होता. रोजच्या त्रासाने आणि कामाच्या दबावाने त्या शेतकऱ्याच्या मनात राग साठत गेला होता. आणि मग एके दिवशी त्याचा संयम सुटला. त्या आंधळ्या रागाच्या भरात त्याने एक भयानक कृत्य केलं. जळत्या गवताचा पेंढा त्या बैलाच्या गळ्यात बांधला. क्षणभराच्या त्या विनाशकारी भावनेचा प्रतिध्वनी इतका खोल होता की त्या शेतकऱ्याला पुढचे 7 जन्म आगीत जळून मृत्यूला सामोरं जावं लागलं. आज त्या भिक्खूंनी जो कावळा जळताना पाहिला, तो त्याच जीवाचा शेवटचा जन्म होता, जो आपल्या कर्माचा शेवटचा हिशोब चुकवत होता. दुसरी कथा आहे एका स्त्रीची. तिला तिच्या पाळीव कुत्र्यामुळे लोक नेहमी चिडवायचे. तो कुत्रासारखा तिच्या मागे मागे फिरायचा. या सार्वजनिक थट्टेमुळे तिच्या मनात खोलवर लज्जा निर्माण झाली आणि ही लज्जा हळूहळू क्रूरतेत बदलली. एके दिवशी तिने त्या कुत्र्याच्या गळ्यात वाळूने भरलेलं मडकं बांधलं आणि त्याला नदीत बुडवून मारलं. त्या एका कृतीमुळे एक असं कर्मचक्र सुरू झालं की तिला तब्बल 100 जन्म पाण्यात बुडून मृत्यू स्वीकारावा लागला. समुद्रात फेकली गेलेली ती नाविकाची पत्नी त्याच कर्माचा शेवटचा हिशोब चुकवत होती. आणि तिसरी कथा ही 7 गुराख्यांची आहे. त्यांनी गंमत म्हणून एका घोरपडीला वारुळात अडकवलं, पण नंतर ते तिला बाहेर काढायला विसरूनच गेले. 7 दिवसांनी त्यांना आठवण आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. इथे द्वेष नव्हता, पण अविचार होता, निष्काळजीपणा होता. यातून हेच दिसतं की केवळ द्वेषच नाही तर निष्काळजीपणाही किती घातक ठरू शकतो. त्या एका क्षणाच्या अविचारी कृतीमुळे
त्या सर्वांना 14 जन्मांसाठी 7 दिवस अन्न पाण्याविना तुरुंगवास भोगावा लागला. गुहेत अडकलेले ते 7 भिक्खू त्याच कर्माचा शेवटचा भाग भोगत होते. या सगळ्या कथा ऐकून सर्व भिक्खू स्तब्ध झाले. त्यांच्या लक्षात आलं की कर्माची ही साखळी किती अटूट आहे. तेव्हा एका भिक्खूंनी टिप्पणी केली की खरोखर वाईट कर्म करणाऱ्याला त्याच्या परिणामांपासून सुटका नाहीच, मग तो आकाशात असो, समुद्रात असो वा पर्वताच्या गुहेत. हे ऐकून बुद्धांनी कर्माच्या याच अटळ नियमावर आपली मोळ शिकवण दिली, जी पुढे धम्मपदातील एक महत्त्वाची गाथा बनली. खरंच या प्रश्नावर क्षणभर विचार करूया. अशी कोणती जागा आहे जिथे आपण आपल्या कर्मांच्या परिणामांपासून पळून जाऊ शकतो? या जगाच्या पाठीवर असा कोणता कोपरा आहे जिथे आपल्या कृतींची सावली पोचत नाही? नान्तलिख्ये न समुद्रमध्ये न पब्बतानां विवरम पविस्सा न विज्जति सो जगति पदेशो यत्थट्ठितो मुच्चयेय पापकर्मा. या पाली गाथेचा अर्थ अगदी स्पष्ट आणि थेट आहे. कोणतीही भौतिक जागा, मग ती कितीही दूर किंवा सुरक्षित असो, कर्माच्या फळापासून आपलं रक्षण करू शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, अगदी गुरुत्वाकर्षणासारखा. तो टाळता येत नाही. चला, पापकर्म हा शब्द थोडा अधिक खोलवर समजून घेऊया. इथे मुद्दा कुठल्या तरी दैवी न्यायाचा नाही, तर मानसशास्त्रीय वास्तवाचा आहे. कर्म म्हणजे केवळ कृती नव्हे, तर त्यामागील चेतना किंवा उद्देश. ज्या उद्देशामध्ये द्वेष, लोभ किंवा अज्ञान आहे, ती कृती अस्वस्थता निर्माण करते. ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी दुःख निर्माण करते. हे कारण आणि परिणामाचं विज्ञान आहे, साधं सोपं. यातला दुसरा महत्त्वाचा शब्द आहे मुच्चय्य, म्हणजे मुक्त होणे. आपल्या चुकांच्या परिणामांपासून दूर पळून जाण्याची आपली एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती असते, नाही का? आपण जागा बदलतो, माणसं बदलतो, पण आपल्या कृतींचे परिणाम आपल्यासोबतच प्रवास करतात. ही गाथा आपल्याला आठवण करून देते की खरी सुटका बाहेर पळून जाण्यात नाहीये, तर आतमध्ये स्वतःच्या मनात समजून घेण्यात आणि स्वीकारण्यात आहे. ठीक आहे, पण ही प्राचीन शिकवण आजच्या जगात कशी लागू होते? कर्माकडे नशिबाचा खेळ म्हणून न पाहता आपल्या आंतरिक आणि बाह्य जीवनावर परिणाम करणारा एक व्यावहारिक नियम म्हणून पाहूया. खरं तर हे आपल्या आयुष्यासाठी एक युजर मॅन्युअल आहे. पहिलं उदाहरण बघूया कामाच्या ठिकाणचं. जसा त्या शेतकऱ्याचा क्षणभराचा राग विनाशकारी ठरला, तसंच ऑफिसमध्ये रागाच्या भरात पाठवलेला एक छोटासा ईमेल नात्यांमध्ये आणि विश्वासात किती मोठा तडा निर्माण करू शकतो. त्या एका क्षणी आपल्याला वाटतं की आपण फक्त आपला राग व्यक्त करतोय, पण आपण नकळतपणे अविश्वासाचं, भीतीचं आणि दुराव्याचं बीज पेरत असतो. इथे उद्देश लहान वाटत असला तरी परिणाम खूप मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. दुसरं उदाहरण आहे आपल्या डिजिटल जगाचं. जशी त्या गुराख्यांची निष्काळजीपणाची कृती होती, तशीच ऑनलाईन जगात सहजपणे केलेली एखादी नकारात्मक कमेंट असते. आपल्याला वाटतं की आपण फक्त आपलं मत मांडलंय, पण ती कमेंट वाचणाऱ्याच्या मनात काय वादळ निर्माण करेल याचा आपण विचारच करत नाही. त्या क्षणी त्याचे परिणाम जाणवत नाहीत, पण ती गैरसमजाची आणि दुःखाची एक मोठी साखळी तयार करू शकते, जिचा परिणाम कधी ना कधी आपल्यापर्यंतही परत पोचतोच. आणि तिसरं उदाहरण आहे आपल्या वैयक्तिक नात्यांचं. ज्याप्रमाणे त्या स्त्रीने लज्जेपोटी आपल्या कुत्र्यासोबत क्रूरता केली, त्याचप्रमाणे आपणही कधीकधी आपल्या आतल्या असुरक्षितेमुळे किंवा त्रासामुळे आपल्या प्रियजनांना दुखावतो. आपण एक छोटासा टोमणा मारतो किंवा एखादी गोष्ट मुद्दाम विसरतो. या छोट्या छोट्या कृती नात्यांमध्ये एक प्रकारचं कर्मकर्ज तयार करतात, जे कालांतराने जवळीक आणि विश्वास हळूहळू संपवून टाकतं. बरं, मग आता या सिद्धांताला समजून घेतल्यानंतर त्याला प्रत्यक्ष जीवनात कसं आणायचं ते पाहूया. कारण ज्ञान तेव्हाच उपयोगी ठरतं जेव्हा ते कृतीत उतरतं. ही शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी एक साधा आणि अतिशय प्रभावी सराव आहे. हा एक साधा पण खूप प्रभावी सराव आहे. सजग कृतीची 3 द्वारे. कोणतीही कृती करण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी पहिलं दार ओलांडा. स्वतःला विचारा, मी जे बोलणार किंवा करणार आहे ते खरं आहे का? जर उत्तर हो असेल तर दुसऱ्या दारावर थांबा आणि विचारा, हे दयाळूपणाचं आहे का? यात करुणा आहे का? आणि जर इथूनही उत्तर हो आलं तर तिसऱ्या दानातून जाण्यापूर्वी शेवटी निवडा, हे बोलणं किंवा करणं खरंच आवश्यक आहे का? हे 3 प्रश्न आपल्याला प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायला शिकवतात आणि आपल्या भविष्याची बीजं सजगपणे निवडायला मदत करतात. आणि हाच विचार करण्यासारखा शेवटचा प्रश्न. आपण सगळेच आपल्या कर्माच्या परिणामांपासून पळून जाऊ शकत नाही, हे अटळ आहे. पण आपल्या वर्तमानातील प्रत्येक क्षणात आपल्याकडे निवड करण्याची शक्ती आहे. आपण जे विचार करतो, जे बोलतो आणि जे करतो, त्यातून आपण सतत आपलं भविष्य घडवत असतो. तर मग आत्ता ह्याच क्षणी कोणत्या परिणामाची सुरुवात होत आहे याचा विचार नक्की करा.